सोनारपाडा संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय अनिकेत पाटील आणि योगेश पाटीलला तुम्ही पाहतायत. यानंतर मॅच असेल भोपर विरुद्ध नवापाडा 40+ ची मॅच असेल. त्यामुळे दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करा. 40+ क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार बाळा बोराडे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. पहिला बॉल राज पाटीलचा पहिलाच बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवून दिला अनिकेत पाटीलने सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती दमदार चौकार. ध्रुवी 11 गावदेवी आर्मी 11 सोनारपाडा संघाची काय सुरुवात केली बघा. एक्सचेंज रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती नरेश शेठ ठाकूर यांनी पुरस्कृत केलं संघाने. यानंतर बघा राज पाटीलचं मी कौतुक करेल. बॅटचं कदाचित त्यांचा हात लागला की पाय लागला मध्ये त्यांनी दर्शन घेतलं बॅटचं. नमस्कार केला त्या बॅटला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता मात्र डॉट बॉलची ते समाप्त केली. कारण राज पाटीलकडे सुद्धा व्हेरिएशन चांगले नेहमी चर्चेत असतात. राज पाटीलला सुद्धा सध्या शहरी क्रिकेटमध्ये भरपूर मागणी असते. इथे चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला नव्हता मात्र झेली त्याच्यापासून दूरच होता. 2 धावा मिळतील. सहा धावा दाखल होते आपल्या पाहायला मिळतात. 5 ओव्हरची मॅच. एका बाजूला आपण बघतोय माटाडी, दुसऱ्या बाजूला ध्रुवी 11 सोनारपाडा अशी लढत. कलवाडेकर संघ सेमीफायनल मध्ये तुम्हाला पाहायला मिळालाय. फटका बनवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अनिकेत पाटीलच्या बॅट मधून आलाय दुसरा चौकार. सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत पाटील आपण बघतोय किंग ट्रॉफी सुद्धा अक्षरशः गाजवली त्या खेळाडूने आणि आपल्या करिअरची पहिली बाईक त्या स्पर्धेमध्ये जिंकली होती. तोच अनिकेत पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. 10 धावा दाखल होते आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त सुरुवात. या संघाचे खंदे समर्थक विकास पाटील यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत. सोनारपाड्याचे विकास पाटील यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. उमेश या संघाचे खंदे समर्थक आमचे चांगले मित्र सोनारपाड्याचे उमेशलाही विनंती असेल आपण या व्यासपीठावरती उमेश जोशी सोनारपाडा आपले हार्दिक स्वागत. बॉलची थोडीशी चाचपणी करत असताना योगेश पाटीलला तुम्ही पाहतायत. भरपूर वर्षाचा अनुभव, भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट, 17 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आतापर्यंत त्याच्या करिअरमध्ये राहिल्या आहेत. आणि रतनबॉची सुरुवात काय केली होती. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅच आणि शहरी क्रिकेटमध्ये रिची जितू निलेश डोंबिवली टीमचे कॅप्टन सुद्धा आहेत. हा फटका आपण पाहतोय मिड ऑनच्या वरून पाठवलाय. लॉंग ऑनच्या दिशेने पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौदा धावा दाखल होते आपल्या पाहायला मिळत आहेत. अनिकेतला थांबवणं थोडंसं कठीण झालंय कारण लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पंचांचा इशारा येतोय चौकार.
जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये आपण पाहतोय. ध्रुवी 11 सोनारपाडा, नरेश शेठ ठाकूर आपण पाहतोय. बालाजी स्टेट आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे सर्व यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये खेळत असताना. ध्रुवी 11, गावदेवी RM 11 सोनारपाडा. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहिली. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ, त्यानंतर जय गावदेवी क्रिकेट संघ शिर्डून B आयोजित स्पर्धा आपण पाहिली. रतन शेठ पाटील स्मृती चषक, त्याही स्पर्धेचा चॅम्पियन संघ होता. आणि त्यानंतर आताच बदलापूर ढोके ते स्पर्धा आपण पाहिली, तिथेही ट्रॉफी पटकावली आणि अमोल पाटील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला. त्या स्पर्धेमध्ये 71 धावा त्या स्पर्धेमध्ये अमोल पाटीलच्या तुम्हाला पाहायला मिळाल्या होत्या. गोलंदाज सार्थक, योगेशसाठी पहिलाच बॉल हलकस अपील करण्यात आलेलं आहे, मात्र हाईट फॅक्टर सचिन ठाकूर सर सांगतायत. लेग बायस योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय. यानंतर भोपर विरुद्ध नवापाडा अशी 40+ मॅच पाहायला मिळेल. यापुढची लक्षात घ्या. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनने रिपोर्टिंग करा. भोपर 40+ आणि नवापाडा. कब्या स्पोर्टचे ऑनर सतीश मात्रे यांचे आगमन झाले, त्यांनी विनंती असेल या आपलं हार्दिक स्वागत. आणि 40+ क्रिकेट असोसिएशनचे माजी खजिनदार बाळा बोराडे यांचे आगमन झाले, त्यांनी विनंती आपण या आपलंही हार्दिक स्वागत. गोलंदाज आपण पाहतोय सार्थकला तुम्ही पाहतायत. पहिल्याच बॉलवरती लेग बायची सिंगल. सेकंडला अनिकेत. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. फटका खेळताच अनिकेतने कॉल दिलाय, मात्र योगेश सांगतात होणार नाहीये. 2 धावा, एकच मेल. चांगली थ्रो फेकी, एकच धाव मिळाली. धावसंख्या 20. ध्रुवी 11, गावदेवी RM 11 सोनारपाडा. 20 धावा दापल कधी लागलेत. रेग्युलरच्या फॉर्मेटमध्ये आपण पाहिलं तर जय जलेश्वर वाडेकर तो संघ या स्पर्धेत OV 11 राजेश राऊत यांनी पुरस्कृत केलेला संघ. त्या संघाचा खेळाडू आपण पाहिला तर अतुल भोईरने काल 60 धावांची इनिंग सुद्धा साकारली होती. रेग्युलरच्या फॉर्मेट मधलं ते पहिलं अर्धशतक आणि 2 मॅचेस सुद्धा त्यांनी जिंकलेले आहेत. OV 11 संघ सेमीफायनल मध्ये. आज कोणता संघ त्यांच्या सोबत फाईट करेल. शॉर्ट प्लेनचा बॉल होता, योगेशने हा बॉल पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. जावा धापल होते. ऍक्शन रिप्ले. शॉर्ट प्लेनचा बॉल होता. असं वाटतही नाही की 40+ ओलांडून गेलेत योगेश पाटील. मध्ये काय त्यांचा फिटनेस आहे, काय त्यांची नजर आहे आणि काय फटका होता, सर्व काही आजही योगेश पाटील एखाद्या यंगस्टरला लाजवेल अशीच फलंदाजी तो नेहमीच अजूनही करत असतो. ऑन साईडला खेळायचं होतं, पुन्हा अपील करण्यात आलेलं आहे. शॉट फाईन लेगला फिल्डिंग चांगली. पंचांचा लेग बायचा इशारा. भावेश आमचे सांगते धावसंख्या 27 वरती आपल्याला पाहायला मिळते. हा ऍक्शन रिप्ले नाही, बरोबर योग्य डिसिजन आहे. योग्य डिसिजन. भरपूर बाहेर आहेत ऑफ स्टंपच्या. हाईट फॅक्टर सुद्धा आहे. त्यामुळे सचिन ठाकूर सरांचं मी खरंच कौतुक करेन. योग्य डिसिजन. अनिकेत पाटील स्ट्राईक एंडला येत आहेत. आमचे संपूर्ण आयोजन समिती तुम्हाला पाहायला मिळते. संतोष मात्रे सुद्धा आहेत. मंगेश ठाकूर, संतोष बजाज आणि राजू पालकरी इंग्लंड रिटर्न यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व राजू पालकरी. कव्हरच्या वरून खेळायचा होता. चेंडू बराच वेळ हवेत होता. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने दाबतात. डीप मध्ये एक क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावा अनिकेतच्या खात्यामध्ये ऍड होतील. चांगली सुरुवात या मॅच मध्ये. ध्रुवी 11 गावदेवी RM 11 सोनारपाडा संघ आपण पाहतोय. गावदेवी आणि राकेश मात्रे आणि त्यानंतर ध्रुवी या नावाने संघ आता खेळत असताना या स्पर्धेमध्ये. धावसंख्या 29. काय सुरुवात केली या मॅच मध्ये सोनारपाडाने टॉस गमावल्यानंतर. पॉवर प्ले बदला. पुढचा बॉल फुलटॉस बॉल होता. मिड विकेटला गॅप भरपूर मोठी आहे आणि अनिकेतने हा बॉल पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पॉवर प्लेच्या 2 षटकात तब्बल बिनबाद 33 अशी सुरुवात. ध्रुवी 11 गावदेवी RM 11 सोनारपाडा.
व्हीलर आपण पाहिलं तर सायकल पाहायला मिळते. सोपानजी मात्रे यांच्या माध्यमातून सायकल आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेली आहे रेग्युलरसाठी आणि 40+ साठी होंडा शाईन आपण पाहतोय. कुमार साईल नरेश ठाकूर सौजन्य तुम्ही पाहतायत. बालाजी स्टेट आणि ध्रुवी एंटरप्राइजेसच्या माध्यमातून होंडा शाईन ग्रामीण 40+ 32 संघांसाठी मात्र 40+ साठी सुद्धा सूचना आणि रेग्युलरसाठी सूचना आहे. फायनल मॅचच्या धावा आणि विकेट काउंट होणार नाहीयेत. फक्त सेमीफायनल पर्यंत जे काय करायचंय ते करू शकता. फायनल मॅच जशी हवी तशी होत नाही. फायनलच्या मॅचच्या धावा काउंट झाल्यानंतर हा वेगवान बॉल होता. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. धावसंख्या 33. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. प्रत्येक इनिंगला तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल. व्हाईट बीमर रनआउट. मात्र योगेशला असं वाटते योग्य बॉल आहे त्यामुळे त्यांनी रिव्ह्यूचा वापर केला नाहीये. सोनारपाडा संघ सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. वाकलन संघाला सुद्धा त्यांनी सेमीफायनल मध्ये पराभूत केला. वाकलन वडोली बी सोनारपाडा आकासन सध्या टेनिस क्रिकेटमध्ये दरवर्षी आपण पाहिले ते हे संघ नेहमी चर्चेत असतात. वाडेकर संघाचा उल्लेख करेल जो संघ या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये OB11 जय जलेश्वर वाडेकर. चांगला बॉल होता. तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. विक्की पाटील बघा किती वेगाने आले. मात्र मध्ये एक क्षेत्ररक्षक आले. बऱ्याच वेळा असं काय होतं की मध्ये एखादा क्षेत्ररक्षक येतो त्यामुळे मिसफिल्डिंग होण्याचे चान्सेस राहतात. 34 धावांची भागीदारी आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक मध्ये अक्षरशः बक्षिसांचा वर्षाव केला होता. कार्यसम्राट माजी सरपंच मुकेश शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहिलं. प्रत्येक खेळाडूला विकेट असेल, चौकार असेल, षटकार असेल आणि इतके पारितोषिक खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळतात. मात्र मुकेश दादांचं आम्ही मनापासून कौतुक करू. नेहमीच या खेळाडूंवरती ते बक्षिसांचा वर्षाव करत असतात. 34 धावा आपण कधी तुम्ही बघू शकाल. 30 षटक प्रगतीपथावर असताना रेग्युलरची मॅच यानंतर 40+ ची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. भोपर 40+ विरुद्ध नवापाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. पुष्कर खाडे येत आहेत. सतीश मात्रे सुद्धा आलेले आहेत. कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. अनिकेत पाटीलने हा बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. तर योगेश पाटीलसाठी एक पारितोषिक आले. सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर संदीप भरत मात्रे यांच्याकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. फक्त योगेशसाठी पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळेल 3 षटकारांसाठी. रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलेत. योगेशने कॉल दिलाय. 2 धावा होतील आणि 2 धावा पूर्ण झालेत. सुरुवात जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली. आतापर्यंत ध्रुवी 11 गावदेवी RM 11 सोनारपाडा संघाची धावसंख्या बिनबाद 42. अनिकेत पाटील 11 बॉल 33 वरती नाबाद आहे. कलातुल भोईरचं तुम्ही अर्धशतक पाहिलं. OB11 जय जलेश्वर वाडेकर संघाचा खेळाडू ज्याने वैयक्तिक 60 धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या. सुगनाथ पाटीलचा मी उल्लेख करेल. 40+ च्या माध्यमातून कोपर संघाचा जो खेळाडू त्याने या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक 40+ च्या माध्यमातून ठोकलंय. 40+ मधनं शील 40+ संघ या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये आणि हे खेळाडू कक्ष पाहायला मिळतं आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. चेतनला बघू शकाल. बाहुबली अमर ठाकूर तिथे. या बॉल नंतर नक्कीच उल्लेख करू. मात्र हा चेंडू सुद्धा कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. एकदा पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. वेगवान रनिंग बघा किती चांगली आहे. अनिकेत जितक्या वेगाने धावतात तितक्याच वेगाने योगेश पाटील धावत आहेत. धावसंख्या 44. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक हे सांगत असताना प्रसाद सहस्रबुद्धे सरांना तुम्ही पाहतायत. एक जबरदस्त पंच एक काळ गाजवला JBCC डोंबिवली शहरी संघासाठी. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. क्लीन बॉल. रिव्हर्स फटका खेळायचा होता. मोह आवरता आला नाही अनिकेतला. अनिकेतचे खेळ इथे समाप्त झाले आणि 44 धावांची भागीदारी इथे समाप्त होईल. पहिला धक्का ध्रुवी 11 सोनारपाडा संघ.
करतायत स्प्रे. 35 धावांची इनिंग इथे समाप्त झाली. पस्तीस धावांची इनिंग इथे समाप्त झाली ती अनिकेतची. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रातो के कातील अमोल पाटील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत, ज्याने आताच आपल्या करिअरची 4थी बाईक पटकावली. किंग ट्रॉफी मध्ये आपण पाहिलं पहिल्यांदाच अमोलला 2 व्हीलर बाईक मिळाली. त्यानंतर मकर संक्रांत ट्रॉफी 2री बाईक, त्यानंतर सतीश दादा पाटील स्मृती चषक नाईट स्पर्धा 3री बाईक, आणि आता डोक्याची स्पर्धा 4थी बाईक. आणि हे बघा आमचे आयोजक आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. निलेश वजयना तुम्ही बघू शकाल. चव्वेचाळीस धावा आपण बघू शकाल. 3 षटकांचा खेळ संपल्याने आता मी मगाशी उल्लेख केला अमोल पाटील संकट मोचक या टीमचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. योगेश पाटील, अमोल पाटील, अमर ठाकूर 3 अनुभवी खेळाडू या टीमकडे आपण पाहतोय, ज्यांचा अनुभव नेहमीच पणा लागलेला असतो. त्यामुळे गोलंदाजी आता यंगस्टरचा आपण विचार करता आर्यनचा मी उल्लेख करेल, यश केनेचा उल्लेख करेन, चेतनला तुम्ही पाहतायत फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमी चेतनने आपण पाहिलं स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक मध्ये केतन मात्रेचा झेल चेतनने टिपला होता आणि तो त्या मॅचचा टर्निंग पॉइंट सुद्धा ठरला. बॉलिंगसाठी आलेत प्रणव आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 3 षटकात 44 एक गडी बाद. मात्र अनिकेतने आपलं काम पूर्ण केले. 35 धावांची इनिंग त्याने साकारली. ऑन साइडला खेळायचं होतं, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. पायचीचं अपील करण्यात आलेलं आहे. दोन धावा इथे पूर्ण झालेत. पंचांनी बाद घोषित केले. एक्झॅक्ट काय घडलंय मैदानात बघूया. बॅटची एज होती असं पंच सांगते, त्यामुळे नोट आउट आहे. धावा असतील की नाही पंच काहीतरी चर्चा करतायत. पायची आधी घोषित केलं होतं पंचांनी, मेन अंपायरनी आऊट दिलं होतं. त्यामुळे आता बघायचे 2 धावा आहेत की नाही हे बघूया. आता 1 पण रन नाही. ओके, तेच योगेशला ते सांगवते. चला बॅट कट होती. पंचांनी बाद घोषित केलं, त्यानंतर धावा धावून घेतल्या. आणि हे चित्र आपण या अगोदर सुद्धा या मैदानामध्ये पाहिलं होतं. ज्यावेळी उंबारलीची नाईट स्पर्धा आली होती तेव्हाही धाव देण्यात नव्हती आली आणि त्याचमुळे आम्ही विचारलं धावा आहेत की नाही. डॉट बॉल असेल मात्र योगेश सेफ असतील. बॅटची एज होती. प्रणव गोलंदाजी मार्कवर. आताही बॅट कटच आहे. 1 धाव इथे मिळाले. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटकट पंचांनी सांगितलं, जरी बॅटकट ही नसली तरी ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता हा बॉल. धावसंख्या 45 तुम्हाला पाहायला मिळते. प्रणवला तुम्ही पाहताय 4थ्या षटकामध्ये. मराठी संघाकडे बॅटिंग चांगली विसरून चालणार नाही. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, लक्षात घ्या. बोपर 40+ आणि नवापाडा 40+, दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे. नवापाडा 40+चे कॅप्टन इथे आलेले आहेत. बोपर टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. धावांची गती थोडीशी थांबवण्याचा प्रयत्न आता प्रणवने या 4थ्या ओव्हरमध्ये केलाय. मात्र बघायचंय
या संघाची रन मशीन योगेश आपण पाहिलं तर अमोल पाटील आता स्ट्राईक एंडला आहे. नेहमीच धावांची भूक तुम्हाला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल बॅट थोडीशी फिरली असं म्हणावं लागेल हातातच. विकीकडे बॉल आहे. आपण पाहिलं तर राजशी होते. राजने चांगली फिल्डिंग केली. राज विकी या खेळाडूंकडे ज्यावेळी बॉल जातो नक्कीच दुसरी धाव घ्यायची की नाही हा थोडासा विचारही करावा लागतो बऱ्याच वेळा. 46 1 एक गडी बाद 46 अशी धावसंख्या आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथ असताना ध्रुवी 11 गावदेवी RM 11 सोनारपाडा विरोधात माटाडी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. यानंतर 40+च्या 2 मॅचेस तुम्हाला पुन्हा पाहायला मिळतील. भोपर विरुद्ध नबापाडा, तुर्बे विरुद्ध बामाली. त्यानंतर पुन्हा रेग्युलरकडे आपण वळूया. थोडासा ब्रेकही मिळतो खेळाडूंना. ऑन साईडला खेळायचं होतं. थर्ड मॅनला फिल्डिंग चांगली आहे. पंच वाईटची खून करतायत. 1+1 2 धावा मिळतील. सचिन ठाकूर सरांचा इशारा आलाय. 48 धावा दापलकावती. प्रथम बॅटिंग असताना योगेश 7 वरती नाबाद आहे. अमोल 1 वरती नाबाद आहे. 35 धावांची इनिंग तुम्ही अनिकेत पाटीलची पाहिली या मॅच मध्ये. रेग्युलर साठी आपण पाहतो बायसिकल तुम्हाला पाहायला मिळते. सोपानजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून 16 संघांसाठी मात्र रेग्युलर साठी सुद्धा तोच नियम आहे. फायनल मॅचच्या धावा काउंट होणार नाहीत लक्षात घ्या. 48 धावा. ध्रुवी 11 सोनारपाडा संघ या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करताना टॉस त्यांच्या वाटेला आला नाही. टॉस जिंकला माटाडीने. अमोलसाठी हा बॉल उंच गेलाय आणि जाईल सीमारेषेच्या बाहेर. अमोल पाटीलच्या बॅट मधून आलाय पहिला सिक्सर. चोपन्न धावा दापलकावती लागल्यात त्या. ध्रुवी 11 गावदेवी RM 11 सोनारपाडा संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये चेंडू कधी अरोला फुटला तर तुम्हाला नवीनच मिळेल हे लक्षात घ्या. प्रत्येक टीम साठी हाच नियम असेल रेग्युलर आणि 40+ साठी. एक रिव्ह्यू तुमच्या असेल रनआउट बिमर. पंढरी भोईर यांचं आगमन झालंय. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 54 वरती 1. हा चेंडू उंच गेलाय. फ्लॅट षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. तो अमोल पाटीलच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. आणि या क्रीडांगणामध्ये नेहमीच अमोल पाटीलचं वैशिष्ट्य आहे. लांब लांब षटकार ते मारतात. कारण की रघुनाथ पाटील क्रीडांगण उंबारली ऐतिहासिक क्रीडांगण तुम्ही पाहतात आणि आमचे लाडके प्रेक्षक तुम्ही आता पाहिले या स्पर्धेचा आनंद घेत असताना 60 धावा झाल्यात. आणि सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ध्रुवी 11 गावदेवी RM 11 सोनारपाडा संघाची चर्चा आहे. तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये वा तुम्ही बदलापूरमध्ये जा, तुम्ही रायगडमध्ये जा, तुम्ही भिवंडीमध्ये जा, तिथे सोनारपाड्याची चर्चा आहे. मात्र माटाडी संघ पलटवार करेल या मॅच मध्ये. मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अमोलला माघारी परतावं लागेल. 60 वरती दुसरा धक्का. आकाशने एक चांगला झेल टिपलाय. सरासरी मेंटेन ठेवली या मॅच मध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी RM ध्रुवी 11 सोनारपाडा संघ आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा दापलकावती पाहायला मिळत आहेत. 7 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रजनीकांत यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळते. संपूर्ण बालाजी मित्रमंडळ मानपाडा क्रिकेट संघ जय पिंपलादेवी. आणि आता बघूया आपल्या क्या बात आहे. आणि आमचे सर्व आयोजक आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघा. संतोष वजे, रणजित ठाणगे, विनोद वजे, निलेश वजे, मंगेश ठाकूर ही स्पर्धा एन्जॉय करत असताना अशोक ठाकूर यांना तुम्ही बघू शकाल. गुरुला बघू शकाल. क्रिकेट स्पर्धा म्हटलं तर मेहनत तर असते मात्र एन्जॉय कधी करणार. मात्र रात्री एन्जॉय केलं मला असं वाटतंय. एकनाथ भोईर सुद्धा तिथे आहेत. काल एकविरेची पालखी सुद्धा होती. ती पालखी मला वाटतं इथे एन्जॉय केली बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघा. हे आमचे सर्व प्रेक्षक कुठेतरी थकान जी महसूस केली होती ती नक्कीच आनंद त्यांनी साजरा केला. स्वतःला फ्रेश केलं आपला डान्स करताना बघा. विनोद वजे एक जबरदस्त व्यक्तिमत्व. निलेशजी वजे यांना तुम्ही पाहतायत. रणजित ठाणके थोडीशी डोळ्याला दुखापत आहे मात्र डान्स करतायत.
क्या बात आहे. नाही, एन्जॉय पाहिजे ना. लाईफ अशीच तर आहे मित्रांनो. कधी कधी काही गोष्टी असतात, कधी कधी धमाकाही करावा लागतो. 60 धावा धापल कधी तुम्ही बघू शकाल. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता गोलंदाज हर्षदला आलेत. या ओव्हर नंतर टॉस होईल. भोपर 40 प्लस विरुद्ध नवापाडा 40 प्लस. भोपर संघ सुद्धा आपण पाहिलं लेजंड्स क्रिकेटर ज्यांनी एक काळ गाजवला सुरुवातीचा काळ, असे लेजंड्स तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला नवापाडा 40 प्लस, त्यानंतर तुर्बे विरुद्ध बामाली 40 प्लस अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे कुठेही जाऊ नका. 40 प्लसचे खेळाडू आता भरपूर प्रमाणात वरच्या लेवलला तुम्हाला पाहायला मिळते. 40 प्लस संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील यांचे आम्ही कौतुक करू. हर्षदचा पहिलाच बॉल चांगला होता. रनआउटची संधी आहे. इथे मात्र योगेशला हिट केलंय, एस्टॅनना नाही. एक धाव इथे वेगाने पूर्ण केली योगेश पाटील. फिटनेस बघा किती चांगला आहे. एक धाव त्याने सहज धावून घेतली. आणि क्रिकेटमध्ये हेच तर पाहिजे ना तुम्हाला, फिटनेस पाहिजे. आणि क्रिकेटमध्ये फिटनेस जर चांगला असेल तर क्रिकेटला वयोमर्यादा नाहीये. कारण 40 आजही ओलांडून गेले योगेशचे. 40 प्लस क्रिकेट सुद्धा ते शहरी खेळतात. रिची जितू, निलेश इलेवन डोंबिवली या टीममध्ये. मात्र असं वाटत नाही ते 40 प्लसचे खेळाडू आहेत. धावसंख्या 61. आता स्ट्राईक एंडला बाहुबली अमर ठाकूर. सतीश दादा पाडी स्मृती चषकमध्ये बेस्ट बॉलर होते. आणि जी मॅच दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाडी स्मृती चषकमध्ये जी मॅच झाली वाकलन आणि सोनारपाडा, पहिला बॉल कुठल्याही बॅट्समनकडे उत्तर नसलं असतं अमरच्या त्या बॉलला. हर्षद इथे मात्र बॅटची एज जरूर लागली. मात्र थर्डमॅनला फिल्डिंग चांगली आहे. अमरचं खातं उघडलं तर सिंगलने. धावसंख्येवर अंकुश लावण्याचा प्रयत्न आता हर्षदने केला या स्लॉगवरच्या शेवटच्या षटकामध्ये. कारण की त्यांनाही माहिती आहे 70च्या आत जर थांबवलं राज पाटील सारखा इन्फॉर्म फलंदाज आपल्या टीमकडे, तर मी 70 धावांच्या आत जर थांबले तर धावा चेस होऊ शकतात. या क्रीडांगणामध्ये बऱ्याच वेळा धावा चेस होताना पाहिलेले आहेत. 62 धावा झाल्यात. रणजित ठाणगे यांचं आगमन झाले. आताच त्यांचा तुम्ही डान्स आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहिला कालच्या रात्रीमध्ये. योगेशसाठी हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वाईट चिकून करतायत. नवापाडा 40 प्लसचे कॅप्टन आलेले आहेत. वाईट बॉल आहे. 63 धावा झाल्यात. खरी फक्त भोपर 40 प्लसच्या कॅप्टनलाही विनंती करूया आपण, या 4 बॉल नंतर टॉस होईल, लक्षात घ्या. 40 प्लस साठी होंडा शाईन नरेश शेठ ठाकूर. आपण पाहतोय सोनारपाडा बालाजी स्टेट ध्रुवे एंटरप्राइजेस. ही 30वी बाईक त्यांनी पुरस्कृत केली आहे. हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवून दिलाय. संदीप म्हात्रे यांचं स्वागत करत असताना येतोय सिक्सर. धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत ध्रुवे एंटरप्राइजेस बालाजी श्रेष्ठ नरेश शेठ ठाकूर या स्पर्धेमध्ये 30वी बाईक आणि 31वी बाईक. आता उद्यापासून जी स्पर्धा सुरू होणार आहे निगू बामाली संदीप पाटील यांची स्पर्धा 7 एप्रिल ते 10 एप्रिल, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा नरेश शेठ ठाकूर यांनी बाईक पुरस्कृत केली आहे 40 प्लस साठी. नाईट स्पर्धा म्हटल्यानंतर नरेश शेठ ठाकूर यांचं जवळचं नातं. आणि आतापर्यंत 31 बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेले आहेत. काशीनाथ पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर 80 पेक्षा जास्त बाईक तुम्ही पाहिलेले आहेत. आणि 40 प्लस मध्ये नरेश शेठ ठाकूर यांची चर्चा आहे. पुढचा बॉल हर्षदचा हाई बॉल योगेशने पाठवून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. आणि तिसरा आला तर संदीप म्हात्रे यांच्याकडनं 1111 रुपयाचं कॅश प्राइज योगेशला दिलं जाईल. ते आमच्याकडे जमा आहे. सोनारपाडा म्हटल्यानंतर 85, 75, 95 हा आकडा बऱ्याच वेळा आम्ही पाहिलेला आहे ज्यावेळी ते बॅटिंग करतात खास करून. आणि आता 75 धावा झाल्यात. आणि सलग तिसरा षटकार आला तर 1111 रुपयाचं कॅश प्राइज योगेशला या मॅच मध्ये मिळेल जर या बॉलवरती षटकार आला तर. हाही चेंडू उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. जुनं ते सोनं योगेश पाटीलच्या बॅट मधून आलाय. सलग तिसरा सिक्सर.
बघा एक ऊर्जा मिळाली. संदीप भरत मात्रे यांनी जे पारितोषिक लावलं सलग 3 षटकार 1111 रुपये. आणि त्यानंतर योगेश जो शांत होता त्याच्या पाठमधनं सलग 3 आले आणि हा बॉल थोडासा हाईट मिळाली नाही या बॉलला. आणि एक सिंगल इथे मात्र लेग बाईच्या इशारा होतो. आणि रेग्युलर मधला हा सर्वाधिक धावा. एकदा जोरदार टाळ्या होत्या. ध्रुवी 11 गावदेवी आरएम 11 सोलापूर संघाने 82 धावा या मॅच मध्ये कुठलेले. 2 गडी बाद 82 आणि 83 धावांचा पाठलाग आता माटाडी संघाला या मॅच मध्ये करायचंय. दत्तूबाई नरेश मात्रे यांच्याकडनं सुद्धा योगेशसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ते आमच्याकडे जमा आहे. आणि संदीप मात्रे यांचं जे कॅश प्राइज ते आमच्याकडे जमा आहे. टॉस आम्ही लगेचच करणार आहोत. गट्टूबाई नरेश मात्रे सोनारपाडा यांच्याकडनं योगेशसाठी 1000 रुपये आणि संदीप भरत मात्रे यांच्याकडनं सुद्धा 1111 रुपयाचा कॅश प्राइज. आणि मुकेश शेठ पाटील यांच्या शुभस्य आम्ही करणार आहोत. आता टॉस 40+ ची मॅच. नवापाडा 40+ आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला संघ पाहायला मिळेल तो भोपर 40+. कॅप्टन भोपरचे. चला भोपर टीम कॅप्टन लवकर या. भोपर 40+ चे कॅप्टन आपण लगेचच या. तुम्हाला जय पिंपला देवी चषक किंवा श्री बालाजी मित्रमंडळ असं कॉल करायचे. सोनापाड्याचे आपण पाहिलं तर कॅप्टन येत आहेत भोपरचे. भोपर 40+ आणि त्यांच्या विरोधात नवापाडा 40+ आणि त्यानंतर तुर्बे 40+ आणि बामाली 40+ रेडी राहायचे. आणि त्यानंतर मग रेग्युलरची सेकंड राऊंडची मॅच होईल. जय पिंपला देवी किंवा बालाजी मित्रमंडळ तुम्हाला कॉल करायचे. जय पिंपला देवी असं कॉल केल्याने श्री बालाजी मित्र मंडळ आलेले त्यामुळे टॉस नक्कीच जिंकले. भोपर 40+ ने टॉस जिंकला आणि लगेच त्यांनी निर्णय सांगितला की आम्ही बॅटिंग करू. तुर्बे संघाच्या संपूर्ण टीमला विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठ होती. तुर्बे संघ संपूर्ण टीम्स ब्याऐंशी धावा बाळूपडे आपण पाहिले या मॅच मध्ये. ध्रुवी 11 गावदेवी आरएम 11 सोनारपाडा. चला सलामी जोडी आली त्यामुळे पंचांनी विनंती आपण लगेच मैदानात आणि फिल्डिंग लगेच सेट करा. सोनारपाडा संघ अजूनही बऱ्याचशा मॅचेस आहेत कारण की आजच्या दिवसात संपूर्ण शेड्यूल आपण पाहिलं तर 10 मॅच आहे तो आम्हाला कव्हर करायचा आहे. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया करण कानेंचा आवाज खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. तुर्बे संघ इथे पहिल्यांदाच खेळण्यासाठी आलाय त्यामुळे त्या संपूर्ण टीम तुर्बे संघ 40+. तुर्बे 40+ संघ संपूर्ण टीमने या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं जय पिंपला देवी चषक 2025 मध्ये हार्दिक स्वागत. चेक. नमस्कार मंडळी पुन्हा एकदा
नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. श्री बालाजी मित्रमंडळ आणि जय पिंपळादेवी क्रिकेट संघ मानपाडा 40+ आयोजित जय पिंपळादेवी चषक 2025 ध्रुव एंटरप्राइजेस RM सोनारपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आपण पाहतोय माताडीला. पहिला बॉल ऑन साइडला टर्न करायचा होता, मात्र बॉल निघालाय थेट लॉंग स्टॉप. लंपायरचा सिग्नल, वाईडचा पास धावा. ओपनिंग पेअर योगेश पाटील आणि राज पाटील आपल्याला पाहायला मिळतात. 83 सर्वोत्तम धावसंख्या आतापर्यंतची या स्पर्धेमधली आपल्याला पाहायला मिळते. ती ध्रुवी एंटरप्राइजेस सोनारपाडाने बनवलेली आहे. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग आपण बघितली. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आणि ह्या जर धावा चेस करायचा असतील तर आता जो स्ट्रायकिंग एंडला बॅटर आहे त्याला शेवटपर्यंत खेळावं लागेल. राज पाटील एज आउटसाइड आहे, थिक एज थर्ड मॅनला फिल्डर आहेत, मात्र एक धाव ते रोखू शकत नाही. सिंगलने धावा चालल्यात पुढे 7 वरती. एज बॉल चाललाय, फाईन लेगला रेस लागली आहे. गौताला गुदगुल्या करत बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 11 या आकड्यावरती. पहिल्या 3 बॉल मध्ये 11 धावा धावफलकावरती. 27 बॉल मध्ये 72 धावांची गरज आहे सोनारपाड्याच्या विरुद्ध खेळत असताना मातार्डीला. लॉफ्ट करायचा होता, एज घेऊन बॉल पुन्हा एकदा. आतापर्यंत ज्या काही धावा आल्यात त्या बिहाइंड द विकेट आलेल्या आहेत. मागे दुसऱ्यांदा बॉल जात असताना आपण बघितलंय सीमारेषेच्या बाहेर. सध्याचा स्कोर जर आपण बघितला तर तो 11 वरती. 2 बॉल अजूनही बाकी आहेत त्या षटकातील. पहिल्या डावामध्ये जबरदस्त बॅटिंग अनिकेत पाटील. 13 बॉल 35 धावा त्याच्या बॅटमधून. त्यानंतर योगेश त्याच्या बॅटमधून जवळपास आपण 27 धावा बघितल्या. अमोलचा टचअप होता, 2 षटका त्याच्या बॅटमधून होते. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या वरतून काढल्या बॉलला पापा प्ले सुरू आहे. फिल्डर मागे बॉलच्या डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल आणि शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकलून बॅकिंगला आलेला मिड विकेटचा फिल्डर थ्रो करतोय. धावा तोपर्यंत 2 आणि या 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 13 वरती. 40+ फॉर्मॅट मधून खेळण्यासाठी आज नवी मुंबईहून तुर्भे संघ दाखल झालाय, सो त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. टीम्स खरं तर जरूर सीझनची एंडिंग आहे त्यामुळे बऱ्याच संघांनी खेळ बंद केलाय आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याची उत्सुकता त्यांनी दाखवली आणि ती इच्छा आयोजकांनी पूर्ण केलेली आहे. तुर्भे संघाचं आपण सहर्ष स्वागत करू. बॉल हवेत आणि योगेश पाटीलची विकेट. अमरने टिपलाय झेल. जाता जाता अमरने शेवटच्या बॉलवरती विकेट मिळवली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नावफलकावरती 13 एक गडी बाद माताडी. तर याच दरम्यान नवी मुंबई संघाचे आपण संघनायक अशोक पाटील या आपला सन्मान केला जाणार आहे. सोपान मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. अशोक पाटील या तुर्भे संघाचे संघनायक सोपान मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. कारण नवी मुंबई विभागातील हा संघ आहे आणि आपले आपण बघितले तर पाहुणे तर आपण नेहमी म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्र म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, महाराष्ट्र म्हटलं तर संतांची भूमी आणि या भूमीवर त्यांचा आदरपूर्वक असा सन्मान केला जातोय. महाराजांची प्रतिमा देऊन आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना सन्मान केले जातोय. खूप खूप धन्यवाद. वासीवरून हा संघ आपल्या बघितलं तर आयोजकांच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आले. ओ टू कॉम्बॉक्स करणकन. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 13 धावा.
लक्ष या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर ते 83 धावांचं आहे. स्क्रीनवरती तुम्हाला मालिकावीरची होंडा शाईन 125 पाहायला मिळते, ज्यांच्याद्वारे आपल्याला पुरस्कृत करण्यात आले. कुमार साहिल नरेश ठाकूर यांचं आगमन झालेलं. मी त्यांना विनंती करेन या आपण मंचावरती आजवर आदरणीय नरेश ठाकूर, ध्रुव एंटरप्राइजेस आणि बालाजी इस्टेटच्या आदरणीय उद्योगपती यांच्याकडून 30 ते 31 बाईक स्पॉन्सर्ड करण्यात आलेल्या आहेत आणि या गावचे सुपुत्र आहेत. त्यांनी पॅक केलेला संघ आहे. नरेश ठाकूर फॅन टीम सोनारपाडा सध्या आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत गोलंदाजीसाठी आलाय. हे दोन्ही खेळाडू तुम्हाला समोरासमोर पाहायला मिळतात. दोन्ही अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. आपापल्या गावचं नेतृत्व करत असताना दोघांनी आजवर चांगला खेळ केलाय. शफल क्रॉस ऑन साइडला टर्न केला, बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फार वेगाने बॉल, काय फिल्डिंग केली आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रथमेश पालकरी. नितीनजी फुलोरे देखील बऱ्याच वेळेला सोनारपाडा संघाला पुरस्कृत करत आलेले आहेत. खोडीचे हे देखील या मॅचचा आनंद घेतात. या पण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. नावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्या 14 वरती थोडासा लेट झालाय. स्ट्रायकिंग एंडचा बॅटर प्रणव जा वेगाने बॉल टाकलाय. अनिकेत पाटीलची गोलंदाजी आणि त्याच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे पेस ऑन पेस ऑफ, सीम अप, कधी आत येणारे बॉल कधी बाहेर निघणारे बॉल. त्यामुळे फलंदाजांना मोठे हिट खेळत असताना थोडासा विचार करावा लागतोय. टोला लागलाय आणि गॅपमधून बॉल वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. प्रणवच्या बॅटमधून षटकार. वीस धावा धावफलकावरती आहेत. ऑनसाइडला खेचून मारलेला फटका आपण बघितला प्रणवच्या बॅटमधून. प्रणव राज दोघांमध्ये ही पार्टनरशिप कुठपर्यंत जाते ते ठरवणार आहे या मॅचचा रिझल्ट. हवेत बॉल कव्हर्सला फिल्डर आणि ते विकेट पुढच्याच बॉलवरती अनिकेत कडून आपण पाहतोय. 20 ला दुसरा झटका माताडीला. आपल्या आगरी समाजातील कोण खेळाडू गेला असेल इंग्लंड रिटर्न राजू पालकरी गेले होते, त्यांचा सन्मान करूया. सोपान मात्र या आपल्या शुभास्ते आपण सन्मान करूया. महत्त्वपूर्ण सन्मान आहे. राजू पालकर देखील क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे प्रेमी, क्रिकेटचे दर्दी आणि त्यांचा सन्मान केला जातोय. हो टू कॉम्बॉक्स करण का धन्यवाद. पुढचा बॉल नवीन बॅटर आले, टोला लागलाय, धावलाय राज आणि हे धाव पूर्ण होते. फार वेगाने दोघे बॅटर आपल्याला पाहायला मिळाले. नवीन आलेला बॅटर आणि स्क्रीनवरती सध्या तुम्हाला सोनारपाड्याची जर्सी पाहायला मिळते. बैलगाडा क्षेत्रामधलं अस्सल व्हाईट गोल्ड मोठा सोन्या 50-50 चेतनजी केशव पाटील यांनी स्पॉन्सर्ड केलेली जर्सी सध्या आपण पाहतोय सोनारपाड्याच्या खेळाडूंचा खांद्यांवरती आहे. आणि आज या संघाला ध्रुव एंटरप्राइजेस बालाजी इस्टेटचे प्रोप्रायटर आदरणीय नरेश ठाकूर यांनी पॅक केलेले आहे. लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. जबरदस्त टेलिकास्ट बाय ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट. बॉल यावेळेला आत येत होता आणि त्या बॉललाच बाहेर पाठवलं होतं प्रणवने आणि पुढचा बॉल ज्या बॉलवरती अनिकेत पाटीलने विकेट मिळवली होती. कव्हर्स मध्ये फार चांगला झेल त्या ठिकाणी टिपला होता त्या फिल्डरने. आणि आज शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला ज्यावरती राजने फार वेगाने एक धाव पूर्ण केलेली आहे. ओव्हरऑल 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि टोटल स्कोर सध्या जर आपण बघितला तर तो 21. थर्ड ओव्हर पायावरती होता मिडल लेग स्टंप वरती. स्क्वेअर लेगचा फिल्डर बॅकवर्ड धावत होता अगोदर, पुन्हा तो आला डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि धावा तोपर्यंत पूर्ण झालेले त्या 2. हे बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा बॅटचा फ्लो ऑन साइडला टर्न होत असतो स्क्वेअर लेग मिड विकेटचे फिल्डर आपसुक उजव्या हाताला धावतात, कारण त्यांना माहित असतं की बॉल आता आपल्याला उजव्या हाताला येणार आहे. पण यावेळेला तो व्यवस्थित मिडल झाला नव्हता, दॅट्स वाय तो डीप स्क्वेअर लेग कडे आला.
2च्या सायने धावा पुढे गेलेल्या आहेत. लॉफ्ट करण्यात आला बॉल, मात्र इथे संपर्क नव्हता बरोबर. एज घेऊन मागे बिहाइंड द विकेट. सिंगल धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 24 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. दत्तादादा म्हात्रे यांना तुम्ही पाहताय. महत्वपूर्ण योगदान, मॅनेजमेंट मधले महत्वपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती आहे. अमोल पाटीलला तुम्ही पाहताय. नुकतीच दापिवली बदलापूरची स्पर्धा सोनारपाड्याने जिंकली आणि अमोलच्या कारकिर्दीमधली पहिली इलेक्ट्रिक बाईक देखील त्याने जिंकली, जी मालिकावीरची. यस्टांच्या मागे आलाय तो. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन. मिड ऑफला 8 ठेवलंय. एक्स्ट्रा कव्हर बाहेर आहे आणि एक फिल्डर स्विच हिटला प्रोटेक्ट केला. बॅकवर्ड पॉइंटला स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. गॅपमध्ये बॉल निघालाय. लॉंग लेगला फाईन लेग चा फिल्डर धावतोय. बॉल अखेर सीमारेषेच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल. 4 धावा, चौकार. फार चांगला प्रयत्न होता त्या फिल्डरचा, मात्र बॉलला त्याला अडवता आलं नाही. 28 धावा धावफलकावरती आहेत. 15 बॉलमध्ये या मॅच मध्ये 55 धावांची गरज आहे. अजूनही मॅच बनवू शकते जर मी अगोदरच या गोष्टीचा उल्लेख केला. राज पाटील हा शेवटपर्यंत खेळला तर या मॅच मध्ये सोनारपाड्याला घाम गावा लागेल. फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचं होतं. गॅपमध्ये बॉल चाललाय. डिपिश कबा पॉइंटला. चांगला प्रयत्न. स्वानंद ठाकूर आतमध्ये ढकलून दिलं बॉलला. त्यानंतर थ्रो करतायत चेतन पाटील. मिळतात त्या तोपर्यंत 2 धावा आणि 2 धावांच्या साह्याने. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, बॉडीचा बॅलन्स बाहेर जाणार होता, त्यामुळे जरूर त्याने बॉलला आतमध्ये ढकललं अगोदर. 2 ने धावसंख्या 30 वरती पोहोचले. 14 बॉल 53 धावांची गरज आहे मॅच मध्ये. रिद्धेश फुल टॉस होता. ऑन साइडला ड्राइव्ह केला. काऊक फेसला बॉल चाललेला. डीप मध्ये प्रथमेश. जबरदस्त फिल्डिंग, चांगला थ्रो. ओव्हर थ्रो झालाय आणि आता आणखी एक धाव. सो 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि 2च्या साह्याने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 32 आकड्यावरती सध्याचं धावफलक. सोनारपाड्याचे प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. पॅव्हिलियन सध्या आपण पाहतोय माथाडीचं थोडंसं चिंतेत आहे. राज पाटील जरी मैदानाचा आत असला तरी पॅव्हिलियन आता चिंतेत आहे. त्याचं कारण हाय स्कोरिंग मॅचला चेस करत आहेत आणि सुरुवातीला तितक्याशा धावा बनल्या नाही. 13 बॉल 51 धावांची गरज. फुल लेंथ अराउंड द लेग, बोल्ड फलंदाज बाद. 32 ला 3 प्राइसलेस विकेट आली आहे रिद्धेश कडून. बॉल बाकी 12, 51 धावांची गरज गावदेवी माथाडी संघाला. धावफलकावरती आहेत. मैदानाचा आकाश आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने 4th ओव्हर मध्ये गोलंदाज यश केणे. फुल लेंथ आला. पॉइंटचा वरतून काढल्या बॉलला. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर धावतोय पण त्याचा भाग्या बाहेर. चौकार. अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेले. अर्थातच रिव्ह्यू घेतला. जो पहिला फुल टॉस आलेला तो आता बॅटरने कुठे अटेम्प्ट केलाय टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील. ओव्हर दी वेस्ट असेल तर हा जरूर नो बॉल दिला जाईल. यश केणे अपकमिंग यंग टॅलेंट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज 4 ओनली. फेअर डिलिव्हरी.
यस खाली डिपिंग फुल टॉस होता. एज होती बॉल मागे थर्ड मॅनला मर डायरेक्ट हिटला चान्स. डायरेक्ट हिट झालंय मात्र अंपायरचा सिग्नल. बॅटर सेफ आहे. ज्या वेगाने प्रणव आकाश पोहोचलेले आहेत स्ट्रायकिंग एंडला. ऍक्शन रिप्ले अमरचा नेम बरोबर लेग स्टंपला हिट केलं होतं त्याने. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचले पुढे. स्कोर मॉज ऑन 37. स्टील रिक्वायर्ड 46. 46 धावांची गरज आहे 10 बॉलमध्ये. आकाश मिस टायमिंग की प्रॉपर काऊ कॉर्नरला फिल्डर आणि त्याचा वाक्या बाहेर. षटकार. तुला स्क्रीनचा त्या प्रेक्षक स्टँडच्या समोर बॅरिगेड्स वरती जे प्रेक्षक बसलेले आहेत कृपया करून मागे जा. पण हा यस तुम्हीच रेलिंग वरती कोणी बसू नका. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 37. ऑन साइडला पुन्हा एकदा खेचायचा होता मात्र इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. त्या बाजूला कॅमेऱ्याच्या बाजूला बाबू शॉट ऑफ लेंथ हुक करण्यात आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. चेस मोठी आहे. अखेर बॉल पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. ला 3 शेवटचा बॉल या षटकातील. प्रयत्न स्विच हिटचा व्यवस्थित कॉन्टॅक्ट इथे नव्हता. अमोल प्रयत्न करत होता कॅचसाठी. एज येस एज होती आणि त्यानंतर सोडलेला ब्रश होऊन बॉल आपण बघितला फ्लाय स्लिपला. यशच्या षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. 48 ला 3. 4 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये बनवायचा त्या 35 धावा. बोपर आणि नवापाडा दोन्ही संघांनी रेडी राहा. लगेचच आपण पुढच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विनंती मंचासमोर येऊन थांबा. बोपर आणि नवापाडा या दोन्ही संघांना सूचना आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती आहे जिथे प्लेअर डगआउट बॉक्स आहे तिथे जाऊन बॅटिंग करणाऱ्या टीमने थांबा. लगेचच आपण पुढच्या मॅचला सुरुवात करू जसा हा सामना संपणार आहे. आणि त्यानंतर बामल्ली विरुद्ध तुरुभे अशा आणखी एक पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या समोर असेल. मोठा गावचे नितीन दादा भोईर यांचे आगमन झालेले आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि त्याचबरोबर एक नामवंत खेळाडू आणि प्रसिद्ध पॅडवादक संतोष दादा सावी यांचंही सहर्ष स्वागत सुस्वागतम. या मंचावरती या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल. 48 धावा औपचारिकता फक्त शिल्लक आहे. 6 षटकार जर आले तर मॅच बनू शकते. मग माझ्या या शब्दाला अर्थ राहणार नाही. औपचारिकता. लास्ट ओव्हरला सुरुवात. रिद्धेश पहिला स्विच हिटचा प्रयत्न आणि बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. पहिला आलाय. 5 बॉलमध्ये 29 धावांची गरज. आगमन झालेले नेक्स्ट मॅच मध्ये आपण या सर्वांना पाहणार आहोत. कृष्णदादा कीर संपूर्ण आमची माझी टीम आहे 40+ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची जी नेक्स्ट मॅच मध्ये असेल बोपर संघाच्या अगेन्स्ट. जबरदस्त फटका होता. बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करणारा. यावेळेला ऑन साइडला खेचायचा होता आणि इथे आता चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. 4 बॉल 29 धावांची गरज. अर्ली बॅट स्विंग हुक करायचा होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल. वन्स अगेन रिद्धेश. क्रीजच्या कोपऱ्याचा वापर आणि त्याचा नॅचरल ब्रेक पडला बरोबर बॉल बाहेर निघाला. 3 बॉल 29 धावांची गरज. आता आपण म्हणू शकतो औपचारिकता. पुन्हा प्रयत्न तो होता. कॉन्टॅक्ट झाला. पॉइंटला फिल्डर
मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय आणि ते चान्स घेतली नाही बिकॉज मॅच मध्ये पूर्णपणे ध्रुवी इंटरप्राइजेस सोनारपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि 28. पाव्यात किती धावांचं अंतर कमी केलं जात आहे. दोन बॉल 28. बॅट फिरले आता टॉप एज आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल पडलाय आणि आता शेवटचा एक बॉल. आय थिंक नवापाडाने टॉस भोपरने जिंकला आणि बॅटिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला. सो नवापाडा टीम फिल्डिंग करणार आहे. स्विच हिटचा प्रयत्न, बॉल आत आलाय पण अंपायरचा सिग्नल वाईड. रिव्ह्यू वाईडला, रिव्ह्यू रनआउटला, रिव्ह्यू वेस्ट आहे, नो बॉलला आणि रिव्ह्यू त्याचबरोबर 1/4 ओव्हर. जर तुम्हाला 1 बाउन्सला देखील संकोच असेल त्यासाठी तुम्ही अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करू शकता. मात्र एकच रिव्ह्यू आहे सर्वांसाठी. सक्सेसफुलला रिटर्न तुम्हाला दिला जाईल. फुल लेंथ आहे, डीप मध्ये फिल्डर वेगाने बॉल वरती झेल टिपलाय तिथे. आय थिंक आर्यन होते. येस आणि डाव संपला, मॅच संपली. अभिनंदन. 25 धावांच्या फरकाने सामना जिंकला ध्रुवी इंटरप्राइजेस. कुमार साहिलजी नरेश ठाकूर यांनी पुरस्कृत केलेला सोनारपाडा आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल 8 धावांचं षटक, 1 विकेट. बॅटिंग करत असताना 13 बॉल मध्ये 35 धावा बनवणारा मॅन इन फॉर्म अनिकेत पाटील इज द मॅन ऑफ द मॅच.